पुण्यातील विमाननगर येथील ईस्ट कोस्ट फिनिक्स मार्केट सिटी मॉल प्रकल्पात गुंतवणुकीच्या नावाखाली मुंबईतील हॉटेल व्यावसायिकाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी फिनिक्स मिल्स लिमिटेड, वमोना डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड तसेच संबंधित संचालक व अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते असे वक्तव्य गुजरात मधील भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे। ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या वक्तव्यावर तीव्र टीका करत शिवाजी महाराजांना गुजराती करण्याचा प्रयत्न होत असल्याचा टोला लगावला आहे। महापालिका निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर हा नवा वाद उफाळून आला आहे। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट नेते खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर तीव्र टीका केली आहे। बिनविरोध निवडणुकांसाठी उमेदवारांना धमकावले जात असल्याचा आरोप करत निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा एजंट असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। वडील रागावतील, मारतील या भीतीने ग्रासलेल्या 20 वर्षीय तरुण मुलाने आपल्या शेतकरी वडिलांच्या डोक्यात लोखंडी पाईप मारून त्यांचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवार दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी नाशिकच्या जातेगाव येथे उघडकीस आला। विठ्ठल गायकवाड असे मृताचे नाव आहे। जालना शहरातील शकुंतला नगर येथे पतंग उडवताना हाय व्होल्टेज विद्युत तारेचा शॉक लागून 9 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। घरासमोर पतंग उडवत असताना पतंग तारेला अडकल्यानंतर तो काढण्याच्या प्रयत्नात हा हृदयद्रावक घटना घडली। भारतीय जनता पक्षाला कोणी विचारणार असेल की तुम्ही काय केले तर प्रत्येकाने आरसा पाहावा असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता सोमवारी लगावला। पवार यांनी महापालिकेतील भाजपच्या त्रिकुटावर टीका करून भाजपने कोणता विकास केला असा प्रश्न उपस्थित केला होता। सन 2023 मधील अपघाताची कटू आठवण करून देणारी दुर्घटना मेहकर नजीकच्या समृद्धी महामार्गावर सोमवारी मध्यरात्रीनंतर घडली। मेहकर तालुक्यातील शिवणी पिसा नजीक झालेल्या या दुर्घटनेत ट्रॅव्हल्स बसचा अचानक पेटली। मात्र नशीब बलवत्तर म्हणून चालकासह सर्व 36 प्रवासी सुखरूप बचावले आहे। 2023 कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या जाहीरनाम्यात बजरंग दल वर बंदीच्या आश्वासनावरून वाद निर्माण झालाय। हिंदुत्ववादी संघटनेची बदनामी केल्याचा आरोप करत बजरंग दलाने न्यायालयात तक्रार दाखल केली असून दंडाधिकारी न्यायालयाने भांडूप पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत। 17 फेब्रुवारी पर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। गत वर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे 85 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना 21,000 कोटी रुपयांची मदत देण्यात आली। हा निधी शेतकऱ्यांसाठीच असल्याचे कारण देत अर्थ विभागाने कृषी विभागाच्या महत्त्वाच्या प्रस्तावित योजनांसाठी तरतूद नाकारली आहे। त्यामुळे कृषी समृद्धी, सिडसा आणि कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता योजना रखडल्या आहेत। 2026च्या अखेरीस एसटी महामंडळाच्या ताफ्यात 8,000 नवीन बस दाखल करण्यासाठी सुरू असलेली निविदा प्रक्रिया तातडीने गतीने पूर्ण करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत। दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिलाय। ते 2025 ते 26च्या अर्थसंकल्पीय निधीच्या आढावा बैठकीत बोलत होते। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।